मुश्किल प्रॉब्लम हो चुकी है कि आज हमारा लड़का सुबह 7:30 बजे से घर से बाहर निकला है। जब बारिश चालू हुई तो स्कूल वालों ने समझना चाहिए था कि 12:30 बजे के आसपास में जब बारिश चालू हुई तो स्कूल बंद करके हर पेरेंट्स के ग्रुप में मैसेज डाल देना चाहिए था और बोलना चाहिए था अगर वैन नहीं आ रही तो आप कलेक्ट करके लेके जाओ। आज बताइए, ये छोटा लड़का है, ये 7:30 बजे से लेके घर में बाहर निकला है, अभी 4 बजते आ रहे हैं, ये बच्चा सुबह से भूखा है। और अभी ये जो रोड की स्थिति जो बनी है, ये रोड कॉन्ट्रैक्टर के ऊपर में भी कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि आज जिस सभी पेरेंट्स को जो इतनी प्रॉब्लम्स हो चुकी है ये कभी झेल नहीं सकते। अभी तो ये थोड़ा सा प्रॉब्लम के ऊपर में गया, ठीक है, इसके बाद में अगर ज़्यादा प्रॉब्लम हो गई तो यहाँ पे स्कूल के सामने में बैठ के हम सब पेरेंट्स लोग यहाँ पे आंदोलन करने की चेतावनी देंगे बीजेपी सरकार को। ये एरिया जो आता है देवेंद्र फडणवीस साहब के अंदर में एरिया आता है, भाजपा सरकार का एरिया है। देवेंद्र फडणवीस सरकार के जैसे अंदर में अगर ये प्रॉब्लम्स आ रही है तो ये उनके ऊपर में कार्रवाई होनी चाहिए, डेफिनेटली होनी चाहिए ना। कितने बच्चे हैं अभी यहाँ पे टोटल और अंदर में कम से कम 350 लोग अभी पब्लिक फंसी हुई है। अभी ये ठीक है कि एनडीआरएफ के लोगों ने आए और हमको थोड़ा सपोर्ट कर रहे हैं, अदरवाइज हम लोगों ने कहाँ से बच्चे को कलेक्ट किए होते बताइए। और अभी तक की स्कूल वैन वालों के साथ में हम लोग कांटेक्ट में हैं, स्कूल वैन वाले बोल रहे हैं कि हम लोग कैसे बच्चे को बाहर निकालेंगे। उनका भी सही है एक वजह से कहना, अगर स्कूल वाले बच्चे अगर कलेक्ट नहीं कर पा रहे वैन तो उनके ऊपर में भी रिस्क है। आज यहाँ पे ये स्थिति है, आगे चल के नरेंद्र नगर जो फ्लाईओवर है, नरेंद्र नगर के अंदर में भी इतना पानी भरता है तो बच्चों को जाने आने के लिए बहुत प्रॉब्लम्स हो रही। एजुकेशन के टाइम पे ये अगर ये स्थिति अगर हो रही तो समर के टाइम पे बीजेपी सरकार ने यहाँ पे क्यों नहीं रोड बनाया? 1-1.5 वर्ष झालं हे काम सुरू आहे, शाळा सुरू झाली तेव्हाच हे क्लिअर करायला पाहिजे होतं। लहान मुलांना आम्ही ॲडमिशन केलं कशासाठी? त्रास होण्यासाठी। काय रोड नाही बनवलं त्यांनी? आम्ही पोरांना कधी तिथे सोडतो कधी तिथे सोडतो, पोरांना कधी तिथे सोडतो कधी तिथे सोडतो। खूप त्रास आहे इथं, वॅन लावणी काही अर्थ नाही आहे पोरांना घ्यायला, या पाण्यामुळे त्रास होतो आता। आणि पाणी पूर्ण खांबल्याकडनं छत्रपती चौकाकडनं इकडे पाऊस येत आहे। प्रशासनाची आहे ना, हे काम त्यांना माहिती आहे की इथे शाळा आहे, हे काम अगोदर करायला पाहिजे होतं ना। तिकडचा रोड अगोदर केला त्यांनी, खोदून ठेवलेला आहे, 1.5 वर्ष झालेलं आहे। मागच्या वर्षीपासून आम्ही त्रास भोगतो, या काय करणार आहोत? हे वर्षाच्या वर आहे, या वर्षाच्या वर आहे याचं हे झालेलं। हे कशासाठी यांनी हे केलं आणि यांना पावसाळा समजत नाही? हे एनएमसी आणि यांनी हे काय करून ठेवलेलं? पावसाळा आहे, लहान मुलांना त्रास होतात, शाळेच्या समोर आहे सगळं, आणि ते शाळेसमोर करून काय अर्थ आहे? काय करणार आहे? आणि आता हे लहान लेकरं असे घेऊन जायचे? नाही, काही बोलण्यात हे नाही, अर्थ नाही काही। परिस्थिती झाली की अक्षरशः त्या लोकांना म्हणजे तुम्ही पाहूच नाही शकत, ते व्हिडिओज आहेत, काही लोकांनी व्हिडिओज काढून पाठवले। प्रशासनाची एवढी चुकी आहे की यांनी जो रोड अगोदर बनवायला पाहिजे होता तो त्यांनी आता सुरुवात केली, आता ऐन पावसाळ्याच्या वेळेस सुरुवात केली आणि त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती टोटली याच्यासाठी प्रशासन। प्राथमिक विषय असा आहे की आपण जर बघितलं आज नागपूर जिल्हा आणि नागपूर NMCमध्ये येल्लो अलर्ट होता आणि तो आता येल्लोचा ऑरेंज अलर्टमध्ये कन्वर्ट झाला आहे। आणि आपण जर बघितलं आता पाऊस तर मागच्या 2 घंट्यामध्ये जवळपास 108 mm पाऊस झाला असल्यामुळे या काही लो लाईंग एरियामध्ये जसं एअरपोर्टचा एरिया झाला, सोमवारचा एरिया झाला, इथे पाणी प्रचंड प्रमाणामध्ये आल्यामुळे नाले ओव्हरफ्लो होऊन पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे सुमलवाड शाळेमध्ये पाणी घुसलेलं आहे। परंतु सध्या सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे आणि आमच्या सगळ्या फायरच्या 2 टीम PWD आणि डिझास्टरच्या सेल सगळे इथे येऊन सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। इथे हे काम सुरू, वर्ल्ड बँक डिव्हिजनचे काम सुरू असल्यामुळे, त्याचं ट्रेनचं काम सुरू असलं आणि ॲम्युनिटीज क्रॉस असल्यामुळे ते काम थोडं पेंडिंग होतं, त्याचं पण आम्ही अकाउंटेबिलिटीचं फिक्स करू। परंतु आज उद्या आणि परवा ऑरेंज अलर्ट असल्यामुळे मला सगळं नागपूरकरांना विनंती आहे जे कॉर्पोरेशन एरियामध्ये राहतात की कृपया लो लाईंग एरियामध्ये जाणं टाळावे। उद्या आणि परवाचं परिस्थिती बघून शाळेला सुट्टी द्यायची किंवा कसे ते जिल्हाधिकारी महोदयांसोबत चर्चा करून त्याच्यावरही आम्ही निर्णय घेऊ। परंतु ॲज अ कमिशनर म्हणून सगळ्यांना विनंती, आपण सगळे बघत आहात की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे, विनाकारणाने घराच्या बाहेर कृपया निघू नका। आमच्या सगळ्या, मी असो की माझी सगळी टीम असो, AMC, ॲडिशनल कमिशनर, स्थानिक फायरची टीम सगळे फील्डवर आहे आणि जिथे लो लाईंग एरिया आहे आमचे झोनल अधिकारी सगळे फील्डवर आहे। माझी कृपया विनंती आहे आणि काही ठिकाणी झाडं पडल्याची पण आम्हाला आलेलं आहे, त्याचंही आम्ही कारवाई करतो। सगळे विद्यार्थी सुरक्षित आहेत का? दुसरं महत्त्वाचं, फायर ब्रिगेडची टीम आली, पोलीस पोहोचलेले नाही, आतापर्यंतही नाही पोलीस या ठिकाणी। नागरिकांना सुखरूप बाहेर काढणं प्राथमिक जबाबदारी कॉर्पोरेशन असल्यामुळे मी निश्चितपणे सांगतो की सगळ्या मुलांना जवळपास 80-90% विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। आपण बघत असाल मागे आमच्या डिझास्टरची टीम आणि फायरची टीम ह्युमन चेन बनवून दोऱ्या टाकून आम्ही सगळ्यांना बाहेर काढत आहोत। सध्या पॅनिकची कसलीच गरज नाही आहे, परंतु ज्या प्रकारे आता येल्लो अलर्ट ऑरेंज अलर्टमध्ये कन्वर्ट झाला, कारण मॉन्सून ज्या प्रकारे बिल्ट होत आहे, उद्या आणि परवा पण थोडा
डेंजरस टाईम आहे, त्यामुळे सगळ्यांनी नागरिकांनी प्रशासनाचं सहकार्य करावं. सर, एकूणच शहरात पावसाची काय स्थिती आहे? इतका पाऊस होतो आणि रस्त्याचं काम सुरू आहे. या कंत्राटदारावर कारवाई होणार आहे का सर? ते सांगितलं काम मनपाचं नाही आहे, हे वर्ल्ड हा जो पाणी जमलेला आहे हे पाणी निघण्यासाठी ड्रेनचंच काम चालू आहे. परंतु काही ॲम्युनिटीज इथं असल्यामुळे इथं इंटरनेटचे वायर आहे हे आहे, हे आपण जर डॅमेज केलं तर एअरपोर्टला इथून सप्लाय जातो, त्यामुळे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परवाच आम्ही मिटिंग घेतली होती, जॉईंट मिटिंग, आणि आजही आमचे लोक येत आहेत. तात्काळ आम्ही ते युटिलिटी शिफ्ट करून PWDला आम्ही काम करायला सांगा. सर, एकूणच शहरात पावसाची गंभीर स्थिती आहे आणि महानगरपालिकेकडून काय उपाययोजना केल्या जातात? इथे सांगतो ऑलरेडी याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. एक लो लाईंग एरियामध्ये जेव्हा पाणी जमा होतो ते पाणी काढणं, जसं आपण बघितलं मनीष नगरचा अंडरब्रिज आणि एअरपोर्टचा एरिया, तिथे आमचे पंपिंग सुरू आहे. परंतु जेवढा पाऊस 2 दिवसामध्ये व्हायला पाहिजे तेवढा पाऊस 1 घंट्यावर झाल्यामुळे ते पंपिंग पुढच्या 2 दिवसामध्ये ते पाणी त्याच्यावर निघेल. परंतु पुढचे 2 दिवस थोडे काळजीचे आहे, कारण आत्ताच हवामान खात्याचा असा अंदाज आहे की आज येलो अलर्ट होता नागपूरमध्ये, परंतु तो दुपारच्यानी ऑरेंज अलर्टमध्ये कन्वर्ट झाला आणि उद्या पण ऑरेंज अलर्ट आहे, परवा ऑरेंज अलर्ट. त्यामुळे पुढचे 2 दिवस थोडे रिस्की असल्यामुळे नागरिकांनी सुद्धा त्याची काळजी घ्यावी. थँक्यू.